हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज केक सुद्धा झालेत आणि वाजलेत किती बघा। तर हे बघा, केक पॅक करते मी आणि वाजलेत फक्त 9:30। थोडंसं बाहेर जायचा प्लॅन आहे त्याच्यामुळे, आणि केक बघत असाल इकडे। तर आता मी तुम्हाला एक दाखवते बॅक कॅमेराने। तर इथे बघू शकता, हे आहेत आपले केक आणि अजून 6 आहेत आणि हे 6 आहेत। तर हा नेहमीप्रमाणे कुल्फी फालुदा, त्यानंतर हा आहे मँगो, थोडा वेगळा बनवलाय, त्यानंतर आहे रोज फालुदा, त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट। हा रोज फालुदा थोडासा नवीन ऍड केलाय मी आपल्या फ्लेवर्स मध्ये। त्यानंतर आहे पाइनएप्पल आणि त्यानंतर आहे चॉकलेट। तर हे आहेत 6 आणि अजून आहेत 6। तर हे बघा, हे आहेत 4 बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि अजून एक ब्लॅक फॉरेस्ट आहे मोठा 1 किलो, आणि इकडे 2 आहेत। तर या पद्धतीचे केक आहेत आज। पुन्हा एकदा बाकीचे केक बघा, मी तुम्हाला दाखवले होतेच फ्रीज मध्ये। आणि हे बघा, हा 1 किलोचा ब्लॅक फॉरेस्ट, हा 200 रुपयांचा आहे छोटा, हा अर्धा किलोचा। त्याच्यानंतर स्ट्रॉबेरी, चॉकलेट आणि बटरस्कॉच सगळे हाफ केजीचे आहेत। व्हिडिओची सुरुवात तर झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत। तर मी शेजारच्या काकूंसोबत चाललेली आहे, त्यांची गाडी होती आणि म्हटलं चला व्हिडिओलाही सुरुवात करावी। तर त्या पुढे होत्या आणि मी एकटीच मागे बसले होते। पुढे जाऊन तुम्हाला तेही दाखवते। आणि बाहेर वातावरण एकदम छान आहे, थोडंसं आभाळ आलेलं आहे, खूप ऊनही नाही आहे। आणि आम्ही चाललो होतो, ते दोघं होते आणि मी होते। तर काकू पुढे होते आणि मी मागे होते, म्हणून थोडंसं शूट करत होते। तर आता रस्त्याने जाताना खूप सारे हॉटेल्स, खूप सारे दुकानं आपल्याला दिसतातच। त्याचसोबत आम्हाला ही साईबाबांच्या पालखीसुद्धा दिसली। पालखी नाही दिसली, पण जे पायी भक्त चालले होते, साई भक्त, ते दिसलेले मला, आणि म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं। तर काकूंसोबत मी चालले, थोडंसं काम होतं आणि बाकीचंही त्यांची थोडी शॉपिंग होती। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि थोडं म्हटलं शेअर करावं तुम्हाला म्हणून। तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे। तर सकाळी गेले आणि तुम्हाला डायरेक्ट आत्ता भेटते, मध्ये काही शूट करणं झालं नाही। शेजारच्या काकू आहेत, त्यांना जायचं हैदराबादला फिरायला आणि त्यांची थोडीशी किरकोळ कारकोळ शॉपिंग होती। मीही त्यांच्यासोबत गेले होते। माझं एवढं फारसं काही महत्त्वाचं काम नव्हतंच, पण त्यांचं खूप चाललं होतं, चला मला थोडीशी हेल्प होईल शॉपिंगला वगैरे। आणि काही नाही तर वरदला पतंग आणला आणि पतंगासोबत हे जे आहे तेही आणलं आणि थोडेसे बिस्किट वगैरे आणले त्याला खायला। नाहीतर स्कूलमधनं आला की मम्मी दे 10 रुपये आणि बिस्किट आणायचं। मी जास्त एकखट्टी बिस्किट घरात नाही आणून ठेवत, उगाचच मग खातो म्हणजे जास्तीचा तो, त्यापेक्षा 10 रुपये घेऊन गेलेलं परवडतं। मग त्याला थोडासा खाऊ आणला, बिस्किट वगैरे। बाकी मी काही जास्त शॉपिंग केली नाही आणि मी जास्त म्हणजे काही कामाचं नव्हतं, करायचंच नव्हतं काही, त्याच्यामुळे। तर चला आता घरी आली आहे आणि सकाळचे केक तर तुम्ही बघितलेच, खूप सारे केक होते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, काल आपण बटाट्याचा किस टाकला होता, रात्री तो सुकला नव्हता। काल एवढं ऊन नव्हतं, मधून असं आभाळ यायचं। तर आता जायचंय तो काढायला। वरद तर माझ्या आधी गेलाय, पण मी एक थोडंसं टोकर घेऊन जाते वरती काढायला, तुम्हालाही दाखवते कितपत वाळलाय सुकलाय ते। आणि आज दोन्ही चॅनल्सवरती व्हिडिओ नाही आले, कारण मी तिकडे गेली होती, मला व्हिडिओचं काही काम करणं पण झालं नाही। तर असो, संध्याकाळी नक्की येतील। मी कम्युनिटी सुद्धा द्यायला विसरली म्हणजे मला झालंच नाही। आणि ते काका जे आहेत ते त्यांची एक मीटिंग होती, त्याच्यामुळे तिथेही आमचा बराच वेळ गेला। असं चला आता जे इथून पुढचं तर नक्की तुमच्याशी शेअर करेन। घरी तर आली मी, बाकीचं तर अजून कपडे वगैरे काढायचेत, म्हणजे बाहेर सुकायला टाकलेले। आणि चला आता घमेले घेऊन जाते वरती आणि केस काढून घेते। वरती आलो आम्ही आणि वरदही आहे बघा। वरती फारसं येणं होत नाही, पण यावेळी फार भारी वाटतं। मागे आहे गवत, शेती आहे बघा, आणि सनसेट होतोयच थोड्या वेळात। खूप भारी वाटतं शेतात। चला आता बघूयात आपण, किस छान वाळून आलाय आज, हे बघा।
दिवसभर म्हटलं छान छान असं काहीतरी तुमच्याशी शेअर करेन, पण काहीच शेअर करणं झालं नाही. आणि हे पिल्लू आलंय स्कूलमधून आणि मला सकाळी जाताना मी त्याला बोललेली की मला आज जायचे संगमनेर जवळ आहे आमच्या इथून, जवळ म्हणजे तरी 30-35 किलोमीटर असेल. त्याला बोलली मला आज जायचे, तर तुला काय आणू, तर त्याची लिस्ट होती आणि त्या लिस्टप्रमाणे आला का खाऊ, नाही रे लिस्टप्रमाणे खाऊ आणला. तर भरली मोठी लिस्ट सांगितली होती, मम्मा हे आण, मम्मा ते आण. मुलांचं फक्त खायचं डोक्यात असतं. तर आणले त्याला थोडे डार्क फॅन्टसी बिस्किट पाहिजे होतं आणि पार्लेजीचा म्हणे फॅमिली पॅक घेऊन ये. शक्यतो मी नाही आणत जास्त बिस्किटसुद्धा घरामध्ये. कसं होतं असलं का माणूस जास्त खातं, म्हणजे मी तर नाही खात पण तो त्याचे पप्पा आहे ना. बरं पानं कशी हलतायत. नारळाचे पान. चला आता किस दाखवते. अरे ओला आहे कुठं कुठं खातोय का तू, कसा लागतोय खायला. हा ओलं ओलच घे बर का, दातात गुतल किंवा हे होईल. याच्यात काढ ना बाळा, घमेले घे ना. हे बघा एकदम छान असा पिवळा धम्मक आपला किस झालेला आहे, तुम्ही बघू शकता. एकदम छान झालाय. आता मी काढून ठेवते हा घमेल्यात. हे बघा अगदी छान छान असे मस्त झालाय अगदी. हे बघा रात्री त्याच्यावर ओढण्या साडी टाकून ठेवली होती कारण सुकलाच नव्हता, मग भरूनही त्याचा काही उपयोग नव्हता म्हणून. आता हा भरतो. भरच हळूहळू भर, हळूच हळूच. खातोय का तू. अरे गमेल तिकडं नाही ना. छान झालाय ना, पिवळा धम्मक झालाय रे किस, मस्त झालाय. तोडू नको, तुला ओलं पाहिजे का. ओलं आहे बघ कडेला. हे बघा पिल्लू, त्याला म्हणलं घडी कर, मस्त घडी करतोय झटकून चांगली. आणि संध्याकाळ व्हायलाच लागलीये, म्हणजे इतकं नाही अजून, थोडासा आहे उजेड. गाड्या जात आहेत बघा, ज्याचं गाड्या जात आहेत तो हायवे आहे, पुणा नाशिक हायवे इतकं जवळ आहे आमच्या घराच्या बाजूलाच अगदी. ताजा ताजा खायला खूप छान लागतो, मलाही आवडतो. वरद नाही खाल्ला मी, थोडासा खाल्ला. तो मला म्हणत होता की मम्मी घरी जाऊन मला भाजून दे. तो म्हणतो मम्मी तिकडे पडल. इतका झाला, भरपूर झालाय. साधारणतः 13-14 किलो बटाटे, त्यातून एखादा किलो ठेवले असतील, म्हणजे थोडे वापरले आणि थोडेसे ठेवले, म्हणजे 1-1.5 किलो ठेवले असतील. 13 किलोचा आहे, 13-13.5 किलोचा असेलच. आणि पिल्लू बघा किती कामाचं पाखरू आहे. तर चला आता डायरेक्ट तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ शेअर करते. तर इथे मी वरदचा टिफिन बनवला आहे आणि वरदचा टिफिन भरते. चपातीची घडी कशी करायची हे मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करते. तर आता मी इथे बनवलेली आहे मेथीची भाजी. आणि मेथीच्या भाजीतली जी मिरची आपण टाकतो तर ती निवडून देत असते मी वरदला, उगाच दाताखाली वगैरे जायला नको. तो जास्त तिखट नाही, थोडंसं फार कमी तिखट खातो, पण जास्तीचं तिखट नाही खात त्याच्यामुळे. आणि सगळ्या मिरची वगैरे ज्या आहेत तर त्या मी त्याला निवडून देत असते टिफिन भरताना. आणि मेथीची भाजी, शेपूची भाजी, भेंडी, फ्लावर, बटाटा या भाज्या त्याला खूप आवडतात आणि खातो आहे, म्हणजे रोजचा टिफिन तो फिनिश करतो. तर या पद्धतीने आणि एकदम छान अशा तो भाज्याही खातो सगळ्या, त्याच्यामुळे त्याचं मला तर काही टेन्शन नाही आहे. आणि जेव्हा मुलांचं टेन्शन असतं तर तेव्हा मग काय भाज्या कराव्यात हेही सुचत नाही. तर या पद्धतीने वरद सगळ्या भाज्या खातो, त्याच्यामुळे मग मला खरंच काही टेन्शन नसतं. तर या पद्धतीने त्याचा टिफिन बॅग मी भरून देते. व्हिडिओ पूर्ण बघा, कालचा व्हिडिओच हा पुन्हा कंटिन्यू आहे त्यामुळे. तर आता वरदची टिफिन बॅग रेडी झालेली आहे आणि आता मी करणार आहे शिळ्या चपातीचा काला किंवा भुगा किंवा शिळ्या चपातीचा चिवडा असं म्हणू शकतो. आता वरद दर्शन घेतोय, बाबांचं घेतो मुज. चल बाय बाय. हां बाय बाय. तर शिळ्या चपात्या शिल्लक राहिल्या की कोण कोण या पद्धतीचा चिवडा करतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
तर या पद्धतीने सगळ्यात अगोदर चपाती जी आहे ती मी मिक्सरला बारीक करून घेतली, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून, आणि तिला थोडासा पाण्याचा हात लावून ठेवला म्हणजे मऊसूत होईल. एक 3-4 चपाती शिल्लक होत्या. म्हटलं चला आता एवढ्या चपात्या काय करणार, त्याच्यामुळे मग मी इथे चपातीचा चिवडा करायला घेतला. तर त्यासाठी कांदा कापून घेतला आहे, हिरवी मिरची आहे, कढीपत्ता आणि त्यानंतर कांदा टाकलेला आहे आणि सगळं छान परतून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदा छान सॉफ्ट होईल आणि त्याच्यानंतर कांदा छान चवीलाही होतो मीठ टाकल्याच्यानंतर. तर या पद्धतीने खूप छान असा आपला कांदा होईल, लाल होईल आणि त्यामध्ये आपल्याला थोडासा ओवाही हातावरती क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठलाही त्रास होणार नाही. आणि थोडेसे तीळसुद्धा यामध्ये मी टाकते, तुम्ही नक्की टाकून बघा. एक दाताखाली आल्याच्यानंतर वेगळा टेस्ट येतो. आणि जी चपाती आहे ती छान अशी सगळीकडून मिक्स करून घेतली आणि तीसुद्धा मी आता छान यामध्ये मिक्स करून घेणार आहे. आणि शेवटी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कापून. पण छान असं चपातीचा जो चिवडा आहे तो छान तयार होतो. मला तर फार आवडतो. तुम्हाला आवडतो का हे कमेंट करून सांगायला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर तर आणखी छान होतो. गरम गरम खायला त्यावरती लिंबू पिळायचं आणि सोबत चहा असला की आणखी काय हवं. तुमच्या कुठल्याही नाश्त्याला हा नाश्ता नक्कीच भारी मागे सारेल आणि भारी पडेल. तर या पद्धतीने. आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा.